नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असतं। या सरकारी योजनांचा लाभ कोट्यावधी लोकांना मिळतो। भारतामध्ये असे अनेक लोक आहेत जे आजही 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नाहीत। अशा लोकांना शासनाकडून मदत दिली जाते। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत भारत सरकारकडून कमी किमतीमध्ये आणि फ्री रेशन हे दिले जातं। ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये लागू आहे। शासनाकडून फ्री रेशन सुविधेचा लाभ सर्व लोकांना मिळत नाही। यासाठी शासनाने पात्रता निकष निश्चित केलेले आहेत। त्या पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाच सरकारकडून लाभ दिला जातो। रेशनसाठी सरकार रेशन कार्ड जारी करतं। आता मात्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत, ज्या अंतर्गत काही रेशन कार्ड धारकांनाच याचा लाभ मिळू शकणार आहे। 15 फेब्रुवारी नंतर रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड सुविधेचा लाभ मिळणार नाही। खरं तर सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत, ज्या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे। ज्यांनी ई-केवायसी केलं नाही त्यांना इथून पुढे रेशन हे मिळणार नाही। ई-केवायसीच्या माध्यमातून सरकार बनावट शिधापत्रिकांची ओळख पटवून त्यांना या योजनेतून वगळत आहे, जेणेकरून जे खरोखरच गरजू आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल। म्हणून जर तुम्ही अद्यापही तुमचं ई-केवायसी केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या। रेशन कार्डसाठी ई-केवायसी करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसीची संपूर्ण प्रक्रिया आधार कार्डद्वारे करून घेऊ शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्डचं ई-केवायसी ऑनलाईन देखील करू शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डचं ई-केवायसी करून घेतलेलं नसेल तर आजच करून घ्या, नाहीतर 15 फेब्रुवारीपासून तुम्हाला मिळणारं रेशन हे बंद होऊ शकतं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।